नमस्कार मित्रांनो, मी आज भीमाशंकरला जाणार आहे. तर सध्या मी वाकडेवाडी शिवाजीनगर बस स्टँड येथे आलेलो आहे. तर सध्या आपल्याला अजून बस लागलेली नाही आहे. तर एक बस आहे लागलेली, पण त्याच्यात आपल्याला जागा भेटली नाही. तर आता आपण पुढची बस बघूया कधी लागते. तर आता सकाळचे 6 वाजले आहेत. तर मित्रांनो, चौकशी केली असता त्यांनी मला सांगितलं की आपली नंतरची गाडी 7:15ला आहे. आता 6 वाजले, तर आपल्याला अजून 1 तास इथं बसावं लागणार आहे. मित्रांनो, तर आपल्याला गाडी भेटलेली आहे आणि बघू शकता सध्या अजून कोणी बसलं नाही सर. मित्रांनो, सध्या राजगुरुनगरला आलेलो आहे. आपण वाकडेवाडीहून सकाळी 6:30ला निघलो होतो. तर अजून आपल्याला 2-3 तास लागणार आहेत जायला. तर मित्रांनो, सध्या आपण मंचर बस स्थानकला आहोत आणि राजगुरुनगरहून आपण निघलो होतो. बराच वेळ झाला. पुणे ते भीमाशंकर आपलं तिकीट आहे 212 रुपये. तर सकाळची बस 6 वाजता निघते पुणे स्टेशनवरून, आपलं कुठे स्टॉपवरून वाकडेवाडी शिवाजीनगरवरून. आणि आपल्या भीमाशंकरवरून पण शेवटची बस 6 वाजताच आहे ना. भीमाशंकरवरून पुण्यासाठी पण 6 वाजता शेवटची बस आहे. तर आता आपण बघू आपल्याला किती वेळ लागेल अजून. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत. पाठीमागं बस बघू शकता, इथं थांबली आहे नाश्त्यासाठी. तर अजून इथून भीमाशंकर 25 किलोमीटर अंतरावर आहे. बघू शकता इथं आपण एकदम निसर्गरम्य वातावरणात सध्या उभा आहोत. मित्रांनो, नाश्त्याला आपण वडापाव मागितलेले, गरम गरम वडापाव आलेले. तर आता आपण इथं नाश्ता करूया. तर मित्रांनो, आता आपला नाश्ता झालाय आणि आता आपण निघणार आहोत. इथून फक्त आता 20 किलोमीटर राहिलेला आहे. चला, तर आता आपली बस थकलेली आहे. तर मित्रांनो, आपण फायनली आपल्या भीमाशंकर बस स्टँडला उतरलो आहोत. पाठीमागं बघू शकता, इथं बस स्टँड आहे आणि ह्या बसने आपण उतरलो आहोत. तर सकाळपासून आपल्याला इथं येण्यासाठी 4 तास लागले. 6:30 ते 10:30 या 4 तासात आपण इथं प्रवास करून आलेलो आहोत. मधात एक जागी नाश्ता करायला पण थांबलो होतो. तर इथून आता आपल्याला दर्शनाला जायचं आहे. तर बघूया दर्शनाला आज किती गर्दी आहे. आज रविवार असल्या कारणाने बरीच पार्किंगला गर्दी होती, म्हणजे गर्दी असेल आज. तर बघूया. तर सांगायचं म्हणजे विशेष, आज मी फर्स्ट टाइम भीमाशंकरला आलो आहे, त्यामुळे एक्साइटमेंट आहे. आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी एक 6वे ज्योतिर्लिंग जे भीमाशंकर म्हणून ओळखले जाते. तर ते आज आपल्याला एक्सप्लोर करायचं आहे. तर मित्रांनो, आज गर्दी भरपूर दिसते. मिनिमम 2 तास तरी लागू शकतात आपल्याला दर्शनाला. जेव्हा तुम्ही 4 व्हीलरने येणार आहात, बऱ्याच जागेवर पार्किंगची व्यवस्था केलेली आहे 4 व्हीलरची. परंतु भरपूर चालत यावं लागतं 4 व्हीलरने. आणि जर तुम्ही बसने आलात
तर बस स्टँड एकदम समोरच आहे, इथून तुम्हाला एकदम जवळ पडते. आणि बस स्टँडच्या समोरून आले की तुम्ही असे पायऱ्याची एकदम मस्त व्यवस्था आहे खाली उतरण्यासाठी. तिथं आजूबाजूला भरपूर सारे दुकानं आहेत. तर मित्रांनो इथून दर्शन लाईन सुरू होते, भरपूर सारी दर्शन लाईन आहे खाली. मित्रांनो भरपूर मोठी लाईन आहे, तुम्ही बघू शकता. समोर पण एवढी लाईन आहे. आपण 10:30ला रांगेमध्ये उभं राहिलो. आता बघूया किती वेळ लागतो आपल्याला दर्शनाला. मित्रांनो आताच आपले दर्शन झाले. सुमारे 4 तास आपल्याला दर्शनाला लागले. सकाळी 10:30ला आपण दर्शनाला लागलो होतो. तर आता जवळपास 3:30 वाजलेत. म्हणजे आपले 4-4.5 तास आपले दर्शनाला गेलेले आहेत. इथून लाईन सुरू होते, पलीकडून येते. विशेष म्हणजे आज आपल्याला आरती भेटलेली आहे. मेन मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर आरती भेटली, ते म्हणजे विशेष खास बाब आहे. मित्रांनो सकाळी नाश्ता केलेला होता, त्यानंतर 5 तास आपले दर्शनासाठी गेले. आता जवळपास 4 वाजता आहे. तर आपण आता आपले फूड घेतले आणि पाणी बॉटल पण घेतली आहे. 30 रुपयाला तुम्हाला इथं फ्रूट ग्लास म्हणू शकतो तुम्ही याला, तो भेटतो. तर आता आपण थोडासा नाश्ता करूया आणि बाहेर कोकणकड्या म्हणून एक व्ह्यू पॉईंट आहे, त्या पॉईंटला जाणार आहोत. मित्रांनो शेवटची गाडी आपल्याला पुण्यासाठी 6 वाजता आहे. तर आता 4 वाजत आहेत आणि आता आपल्याला अजून आपल्याकडे 2 तास आहेत. तर 2 तासात आपण आता एक पॉईंटला जाणार आहोत, तो पॉईंट बघणार आहोत आणि नंतर आपण पुण्याला निघणार आहोत. तर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर जर भीमाशंकरला यायचं असेल तर 1 डे प्लॅन हा होऊ शकतो तुमचा, पण त्यासाठी तुम्हाला लवकर सकाळीच यावं लागेल. मी सकाळी 5 वाजताच आपल्या शिवाजीनगर वाकडेवाडी स्टँडला आलो होतो. तिथून 6 वाजता बसेस चालू होत्यात. 6ला जरी तुम्ही निघले तिथून तर इथं 10:30पर्यंत येतात. दर्शनासाठी तुम्हाला मॅक्स 4 तास जास्त जरा. आज रविवार असल्या कारणाने व शिवरात्री जवळ आल्या कारणाने भरपूर गर्दी होते दर्शनासाठी. त्यासाठी तुम्ही जर महाशिवरात्रीच्या नंतर आले 2 तासात तुमचे दर्शन होते व बाकी तुमच्याकडे 5-6 तास राहतात. त्या तासात तुम्ही गुप्त भीमाशंकर, तिकडं नागफणी पॉईंट म्हणून आहे, तिकडे पण जाऊ शकता. आता आपण एक पॉईंट कव्हर करणार आहोत अजून आणि थेट आता पुण्याकडे निघणार आहोत. तर भीमाशंकरचं एक कहाणी सांगितली जाते, तुम्हाला मी थोडक्यात सांगतो भीमाशंकरचं महत्त्व. तर कुंभकर्ण यांचा मुलगा जो भीम होता, कर्कटी या नावाच्या महिलेपासून कुंभकर्णाला मुलगा झाला होता, त्याचं नाव भीम होतं. तर त्याने तपश्चर्या करून ब्रह्माकडून एक वरदान मागितलं आणि त्याने आपल्या वडिलांचा बदला घेण्यासाठी इथल्या देवतांचा नासधूस करायला लागला. प्रचंड त्याने दहशत पसरवली व त्यांनी जे वरदान मागितलं होतं, अर्ध ना त्याला पुरुष मारू शकत होता ना स्त्री. तर मग महादेवाने अर्धनारी
रूप प्राप्त केलं, पार्वती प्लस महादेव, आणि त्यांनी या भीमाचा वध इथं केला. म्हणून नंतर देवतांनी महादेवाकडे विनंती केली की तुम्ही इथेच थांबा, म्हणून इथं महादेवाचे लिंग आहे. तेव्हापासून हे भीमाशंकर म्हणून ओळखले जाते. तर याची अशी ख्याती आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी हे 6वं ज्योतिर्लिंग आहे. तर तुम्ही एकदा तरी या ज्योतिर्लिंगाला भेट द्यायला यायलाच पाहिजे. एकदम निसर्गरम्य असं वातावरण आहे आणि आपण 5 तासाचे दर्शन रांगेनंतर थकून जातो, परंतु आपल्याला ऐन मंदिरात गेल्याच्या नंतर दुपारची आरती भेटली, त्यामुळं एकदम असं मस्त वातावरण होतं. आणि ती जी वाईब आहे मंदिरातली, एकदम खतरनाक वाईब आपल्याला इथं पाहायला भेटलेली आहे. तर आता आपण निघूया. आपल्याला एक पॉईंट कव्हर करायचा आहे. ते पॉईंट दाखवू आपण. कोकण कड्यावानी पॉईंट आहे, तिथून आपल्याला सह्याद्री पाहायला भेटते. तर जाऊया आपण आता. मित्रांनो, वयस्कर व्यक्तीसाठी इथे पायऱ्या ज्यांना चढायचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी इथं ही सुविधा आहे. खांदेकरी आपल्याला त्यांच्यासाठी एक भाडं आहे, तर ते देऊन तुम्ही वयस्कर व्यक्ती खाली पायथ्यापर्यंत जाऊ शकता. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जर VIP दर्शन करायचे असतील तर इथं आज 500 रुपये घेतात आणि ते तुम्हाला VIP लाईनमध्ये सोडतात. नसता मग तुम्हाला आपल्या या लाईनमध्ये लावून दर्शन घ्यावं लागते. तर आता आपण व्ह्यू पॉइंटला जाणार आहोत. तिकडून आलो होतो आपण सकाळी, तिकडे बस स्टँड आहे. आता आपल्याला इकडे जायचं आहे. इकडे एक माकडं पण भरपूर आहेत असं म्हणतात, तर आपला मोबाईल हिसकायचे चान्सेस आहेत. हाच तो कोकण कडा आहे जो इथून तुम्हाला विहंगमय दृश्य बघायला भेटतात. परंतु आता धुकं आहे थोडंसं, त्यामुळे इथून पाहायला भेटणार नाही. परंतु संपूर्ण सह्याद्री रांग आपल्याला बघायला भेटते. मित्रांनो, भीमाशंकर हे सह्याद्री पर्वत रांगेत आहे. खूप उंचीवर आहे. जवळपास 2,500-3,500 हजार फूट उंचीवर पण हे मंदिर आहे. आणि ह्या मंदिराचा इतिहास जर बघितलं तो 1200 वर्षापूर्वीचा आहे. हडप्पाकालीन मंदिर आहे. याची जी बांधणी केलेली आहे ती जवळपास 1200 वर्षापूर्वीची आहे. तर हा सह्याद्री कडा आहे, कोकण कडा म्हणून बघितलं. मित्रांनो, हाच तो पॉईंट आहे जिथं तुम्ही बस स्टॉपला येऊ शकता. सकाळी आपण इकडनं बसनं आलो होतो आणि जर तुमची 4 व्हीलर असेल तर तुम्हाला तिकडे खालीच पार्किंग करावं लागते आणि तिथून तुम्हाला आपल्या ह्या बस जे लोकल व्हॅन आहेत त्याने तुम्हाला वरी आणून सोडतात. पण जर तुम्ही बसने आले तर तुम्ही डायरेक्ट येऊ शकता बस स्टॉपला. तर आता आपण बघूया इथं आपल्याला बस आहे की नाही. डायरेक्ट शिवाजीनगर. मित्रांनो, इथून भीमाशंकर ते पुणे असा टाइम टेबल दिलेला आहे. पहिली गाडी 6ला आहे आणि शेवटची गाडी पण रात्रीच्या 6ला आहे. तुम्ही मुंबईकडे जाणाऱ्या गाडीचा पण टाइम टेबल दिलेला आहे, तुम्ही इथं बघू शकता. भीमाशंकर बस स्थानक चौकशी कक्ष आहे. त्या ज्या छोट्या बस आहेत त्या छोट्या बसने तुम्हाला ते पार्किंगला खाली सोडतात. जर तुमच्या 4 व्हीलर असतील तर तुम्ही त्या पार्किंगला तिथे जाऊ शकता. तर आज आपल्याला बस आलेली दिसते. बघू आपण शिवाजीनगर वाकडेवाडी. एक गोष्ट आवर्जून सांगायची की भीमाशंकरला एक म्हणजे तुम्ही जर निरीक्षण केलं तर तुम्हाला अनुभवायला भेटेल. इथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तुम्हाला कुठेही भेटणार नाही. तुम्ही मंदिर परिसरात जा किंवा पायऱ्या जेव्हा लाईनला लागतात तिथंही तुम्हाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. दुसरी गोष्ट, तुम्हाला इथे जो कचरा आहे तो कुठं बी अस्ताव्यस्त टाकलेला भेटेल. आणि आता महाशिवरात्रीनिमित्त गाड्याची जी गाड्या ज्याला असतात दर 1 तासाला त्या पण वाढवत नाहीत. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. प्लस तुम्ही जर एखादं तुम्हाला जर फर्स्ट एड किंवा जे ट्रीटमेंट लागते तर इथं तुम्हाला दवाखाना किंवा असं काही मेडिकल हे भेटत नाही. पण तो एक मोठा इश्यू आहे. म्हणजे वयस्कर लोक येतात, त्यांना जर मेडिकल काही इमर्जन्सी असेल तर ते पण मोठा इश्यू फेस करावा लागतो. तर हाच एक 1-2 पॉईंट भीमाशंकरचे मला थोडे ऑड वाटले. पण बाकी मंदिर मस्त आहे आणि परिसरसुद्धा छान आहे. बस काय लागलेली नाही, बस लागेल, अजून टाईम आहे. तर तुम्हाला जर इथं राहायचं असेल तर बस स्टॉपच्या साईडलाच इथं हॉटेल आहेत किंवा पलीकडे गेले तरी तिकडे हॉटेल आहेत. नॉर्मली रेट 1500 रुपये पर रूम आहे आणि जर सॅटर्डे संडेला आले तर 2000 ते 2500पर्यंत 3 लोक एका रूममध्ये राहू शकता. डबल रूम जर असेल तर 3 ते 3500 रुपये रेंट आहे. तर इथं आत्ताच आपण यांच्याशी चौकशी केली तर त्यांनी आपल्याला ते रेट सांगितलेले. आता तर आजचा हा व्हिडिओ आज आपण इथं संपत आहोत
आणि भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद.